एखादा नवशिका इन्व्हेस्टर आहे हो. आणि त्याला भीती वाटते, हो. तर त्यांनी सर्व इन्व्हेस्टमेंट मल्टी ॲसेट फंडात करणं सुद्धा योग्य ठरू शकतं. महत्त्वाचं काय की रिटर्न्स जे मिळणार आहेत ते स्टेबल जास्त होतात जेव्हा तुम्ही मल्टी ॲसेट फंडामध्ये गुंतवणूक करता. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत याच्यासाठीच मल्टी ॲसेट फंड फायद्याचे आहेत, कारण कधी कुठली ॲसेट चालेल ह्याचा अंदाज सामान्य लोकांना येत नाही. या मल्टी ॲसेट फंड्सना विविध फंड मॅनेजर्सचा सुद्धा सपोर्ट असू शकतो. ऑलरेडी मल्टी ॲसेट फंड हे कमी जोखीम असणारी कॅटेगरी आहे, मग त्याच्यात तुम्ही थोडंफार ॲग्रेशन दाखवलं तरी हरकत नाही. 2017 नंतर मात्र या मल्टी ॲसेट फंडाबद्दल सेबीनी काही कॅटेगरायझेशन आणलं. म्हणजे मल्टी ॲसेट फंड्सच्या ज्या टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहेत त्या 1,60,000 कोटीच्या घरात गेल्यात. ह्या सगळ्या गोष्टी जर का टाळायच्या असतील तर मल्टी ॲसेट फंड हा नक्की चांगला उत्तम पर्याय ठरू शकतो. जेव्हा मल्टी ॲसेट फंडाबद्दल चर्चा करायची वेळही नव्हती तेव्हा अनेक ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांचे CIO हे मी पर्सनली अनुभव घेतला, ते सांगत होते की मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात SIP सुरू ठेवावी का डेट म्युच्युअल फंडात, का सोन्यात गुंतवणूक वाढवावी, अशा काहीशा द्विधा मनस्थितीत अनेक गुंतवणूकदार आहेत. अशा सगळ्यांसाठी मल्टी ॲसेट फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो का? तर ते जाणण्याआधी मल्टी ॲसेट फंड म्हणजे काय, त्यात नेमक्या कोणत्या ॲसेट क्लासचा विचार केला जातो आणि कोणत्या गुंतवणूकदारांसाठी मल्टी ॲसेट फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो, या सगळ्याविषयी या एपिसोडमध्ये आपण अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. बिग बक्स पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर CA विपुल शहा. नमस्कार. हॅलो विपुल, कसा आहेस? मस्त. आजचा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण सध्याची मार्केट कंडिशन थोडीशी टर्ब्युलंट म्हणावी अशी आहे. तर त्यामुळे अनेक गुंतवणूक थोडेसे संभ्रमावस्थेत आहेत, एस्पेशली इक्विटी संदर्भात. तर त्यामुळे मल्टी ॲसेट फंडांवर आज आपण बोलणार आहोत. पहिला ऑब्व्हियस प्रश्न तोच येतो, मल्टी ॲसेट फंड म्हणजे काय? निरंजन, मल्टी ॲसेट फंड म्हणजे नावाप्रमाणेच वेगवेगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. आपण अनेकदा बघितलं की ॲसेट क्लास कुठले, तर इक्विटी, डेट किंवा फिक्स्ड इन्कम, रिअल इस्टेट आणि गोल्ड सिल्वर, म्हणजे आपण त्याला प्रिशियस मेटल्स म्हणू. ह्या चारही ॲसेट्समध्ये गुंतवणूक करणारा फंड त्याला आपण मल्टी ॲसेट फंड म्हणू शकतो. त्याचं प्रपोर्शन वेगवेगळं असू शकतं आणि त्याच्यावरती काय डिसिजन घ्यायचं हे फंड मॅनेजरचं डिस्क्रिशन असू शकतं. म्हणजे फंड मॅनेजर ठरवू शकतो की नक्की त्याला काय ॲलोकेशन हवं आहे. बऱ्याचदा गोल्ड सिल्वर, फिक्स्ड इन्कम आणि इक्विटी हे सहज पचणारे ॲसेट्स आहेत, पण भारतात असेही काही फंड आहेत किंवा येऊ घातलेत की ज्याच्यात रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा इन्व्हेट्स म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ह्यांचाही अंतर्भाव होऊ शकतो त्या फंड्समध्ये. आणि हा वेगळा ॲसेट क्लास नाही, पण थोडा एक वेगळा एक्सपोजर आहे. तर इंटरनॅशनल इक्विटीज देखील या फंडांचा पार्ट होऊ शकतात. सो मल्टी ॲसेटमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपोजर्स मिळू शकतात. आणि जे काही गुंतवणूकदार स्वतःच्या आयुष्यात करू इच्छितो, म्हणजे एक ॲसेट आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणू, की असं म्हटलं जातं की तुम्ही तुमची सगळ्या बेट्स किंवा सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवू नयेत, तर त्यासाठी हा अत्यंत उत्तम पर्याय ठरू शकतो. थोडंसं आता प्रपोर्शन कसं असतं, म्हणजे तू एवढे सगळे क्लास सांगितले ॲसेट ॲलोकेशन कसं केलं जातं, तर याच्यात प्रपोर्शन कसं असतं साधारण मल्टी ॲसेट फंडांमध्ये? अगदी साधारण ढोबळमानाने सांगायचं झालं तर एक 50-55 इक्विटी, एक 25-30% डेट आणि एक 10 ते 15% गोल्ड सिल्वरचा पोर्शन राहू शकतो. हा सध्याचा साधारण ट्रेंड आहे. असं कुठलंही कंपल्शन नाही की फंड मॅनेजरनी ते तसंच ठेवावं. त्यांच्या जेव्हा ते स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स फाईल करतात किंवा माहितीपत्रक जे देतात सेबीला, तेव्हा त्याच्यात त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी सांगितली असेल त्यानुसार त्यांना याच्यात फ्लेक्झिबिलिटी मिळू शकते. पण एक जर का चांगलं कॉम्बिनेशन म्हटलं तर इक्विटीचा थोडा जास्त पोर्शन असलेला चांगला. आता हे डिस्कस करताना याच्यात इंटरनॅशनल इक्विटीचा कॉम्पोनंट पण येऊ शकतो. जसं मी म्हटलं तसं REIT इन्व्हेट्स पण येऊ शकतात. पण साधारण हे प्रपोर्शन असतं. पूर्वी गोल्ड प्रिडॉमिनंटली विचार केला जायचा, पण तो आता आपण बघितलं, दिवाळीत आपण पॉडकास्ट केला त्याच्यानंतर सिल्वर म्हणजे चांदी जवळपास 60 ते 70% वर आहे. म्हणजे गेल्या 2-3 महिन्यातला हा फक्त प्रवास आहे चांदीचा. तर हे बघता काही फंडांनी ऑलरेडी गोल्ड सिल्वर दोन्हींचं ॲलोकेशन सुरू केलं आहे. थोडं लेट स्टेज असणार आहे ही सायकलमध्ये त्यांची एंट्री, मी नाही म्हटलं तरी, कारण अशा प्रकारचा रिटर्न
की ज्यामुळे आत्ता असं दिसतं की गेल्या 10 वर्षात सर्वात जास्त परतावा चांदीने दिला आहे. सो ही थोडी एक वेगळीच गोष्ट आहे आणि त्यामुळे असं दिसतं की गेल्या 10 वर्षात चांदी आउट परफॉर्म करते. पण मी जेव्हा रोलिंग रिटर्न काढीन तेव्हा ते दिसत नाही. म्हणजे गेल्या एका वर्षाच्या परफॉर्मन्समुळे चांदीचा आउट परफॉर्मन्स तुला गेल्या अनेक वर्षांसाठी दिसू शकतो. हो. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत याच्यासाठीच मल्टी ॲसेट फंड फायद्याचे आहेत. कारण कधी कुठली ॲसेट चालेल हो. ह्याचा अंदाज सामान्य लोकांना येत नाही. मग त्या संदर्भातलं जे डिसिजन आहे तो एखाद्या प्रोफेशनल फंड मॅनेजरनी घेतलेला योग्य. म्हणूनच मल्टी ॲसेट फंडची उपयुक्तता आपल्याला दिसते. बरोबर. थोडक्यात म्हणजे तू जे म्हटलास की ढोबळमानाने 50-55% इक्विटी असते, पण हे मार्केट कंडिशननुसार त्या फंड मॅनेजरला ती मुभा किंवा ते स्वातंत्र्य आहे की आता जर समजा गोल्ड सिल्वर परफॉर्म करते तर तो 50-55 खर्चित गोल्ड सिल्वर पण करू शकतो. ह्याच्यात कसं आहे 2 स्ट्रॅटेजीज आहेत परत. एक आहे फिक्स्ड ॲलोकेशन. म्हणजे रेंज ठरवून दिली आहे की 50 ते 60% इक्विटी असेल, त्याच्यानंतर समजा 25 ते 30% डेट असेल आणि उर्वरित गोल्ड सिल्वर असेल. तर कंटिन्युअस रिबॅलन्सिंग होत राहील याच्यात. म्हणजे काय, तर समजा इक्विटीत रॅली आली आणि फंडाचं प्रपोर्शन असं झालं की 50-60% इक्विटीचं आता वेटेज 70%वर गेलं, तर ऑटोमॅटिकली त्या इक्विटी विकून परत त्या रेंजमध्ये येतील. सो त्याला फिक्स्ड ॲलोकेशन म्हणूया. आणि दुसरं असेल डायनॅमिक ॲलोकेशन. ह्या केसमध्ये फंड मॅनेजर तो डिसिजन घेत राहील आणि त्याला जेव्हा वाटेल की इक्विटीज अंडर परफॉर्म करू शकतील तेव्हा तो त्याचं ॲलोकेशन सबस्टॅन्शियली कमी करेल आणि कदाचित दुसऱ्या ॲसेटवरती ओव्हरबोर्ड जाईल. सो ती गोष्ट तो डायनॅमिकली मॅनेज करेल. सो त्याची मुभा त्याला राहील. अनेकदा मॉडेल ड्रिवन किंवा थोडा पॅसिव्ह स्ट्रॅटेजी म्हटली तर ते फिक्स्ड ॲलोकेशनकडे जाईल की ऑटोमॅटिक काही काळानंतर रिबॅलन्स होईल. ह्याच्यात दुसरं महत्त्वाचं असं आहे की आपण म्हणतो फंड मॅनेजर, पण अनेक ॲसेट मॅनेजमेंट कंपनीजमध्ये इक्विटीचा फंड मॅनेजर वेगळे असतात, फिक्स्ड इन्कमचे वेगळे असतात आणि कमॉडिटी रिलेटेड ॲनालिस्ट किंवा फंड मॅनेजर्स वेगळे असतात. सो टिपिकली या फंड मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीसाठी मल्टिपल फंड मॅनेजर डिप्लॉय केले जाऊ शकतात. म्हणजे इक्विटीचा जो पोर्शन आहे तो इक्विटी फंड मॅनेजर मॅनेज करेल, डेटचा डेट फंड मॅनेजर मॅनेज करेल आणि कमॉडिटीसाठी जो असेल तो ती ॲसेट क्लास मॅनेज करेल. सो आपण त्याला एक फंड मॅनेजर म्हटलं तरीसुद्धा ह्या मल्टी ॲसेट फंड्सना विविध फंड मॅनेजर्सचा सुद्धा सपोर्ट असू शकतो किंवा त्यांची इंटरप्रिटेशन्स किंवा त्यांच्या गोष्टी मॅनेज केल्या जाऊ शकतात. सो याच्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की विदिन दॅट ॲसेट क्लास वेअर द ॲलोकेशन विल गो, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या ॲसेट क्लासमधली गुंतवणूक हे त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाकडे दिलेली योग्य आणि ओव्हरऑल ॲसेट ॲलोकेशनसाठी मात्र त्यांची कुठेतरी एक डिसिजन मेकर असेल. जरी तो कलेक्टिव्ह डिसिजन असेल तरी त्या ॲलोकेशन कुठे न्यावं याचा नक्की विचार केला जाऊ शकतो. सो मला विचारशील तर फिक्स्ड ॲलोकेशनपेक्षा कदाचित डायनॅमिक ॲलोकेशननी एक फ्लेक्झिबिलिटी जास्त राहील. अर्थात त्याद्वारे रिस्क पण जास्त येणार. कारण जर का त्या फंड मॅनेजर्सचा कलेक्टिव्ह कॉल जो असेल की बाबा त्यांनी समजा इक्विटीजवरती इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक केली आणि इक्विटी चालल्याच नाहीत तर गडबड होऊ शकते. ऑलरेडी मल्टी ॲसेट फंड हे कमी जोखीम असणारी कॅटेगरी आहे. मग त्याच्यात तुम्ही थोडंफार ॲग्रेशन दाखवलं तरी हरकत नाही. त्यामुळे तुम्ही डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशनसाठी तिथे गेलात तर त्याचा नक्की फायदा होऊ शकतो. आणि हा तसा आत्ता आपल्याकडे फार नेसंट स्टेजला असलेला एक ऑप्शन आहे असं मी म्हणेन. म्हणजे 2017 साली सेबीनी जेव्हा कॅटेगरायझेशन केलं तेव्हा मल्टी ॲसेट फंडचा तसा उदय झाला. पूर्वी डेट इक्विटीचे डायनॅमिक कॉम्बिनेशन्स होती, पण 2017 नंतर मात्र या मल्टी ॲसेट फंडाबद्दल सेबीनी काही कॅटेगरायझेशन आणलं. मग गोल्ड सिल्वरला एक्सपोजर घेणं पॉसिबल झालं. सिल्वरला पूर्वी नव्हतं, सुरुवातीला गोल्डनी सुरुवात झाली आणि आता ही इंडस्ट्री जवळपास 1,60,000 कोटींच्या घरात गेलेली आहे. म्हणजे मल्टी ॲसेट फंड्सच्या ज्या टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहेत त्या 1,60,000 कोटीच्या घरात गेल्यात. इंडस्ट्रीच्या तुलनेत इंडस्ट्री साईज आज 80 लाख कोटी आहे म्युच्युअल फंडाची. दे आर जस्ट 2%. ही गोष्ट अशी की ऑलरेडी इन्व्हेस्टर्स हे स्वतःहून करतायत. म्हणजे इन्व्हेस्टर स्वतःकडे काही सोनं बाळगून आहेत, त्यांच्या स्वतःच्या FD, PPF जसं आपण म्हणतो डेटमधली गुंतवणूक आहे आणि त्यांचा इक्विटी पोर्टफोलिओ असतो. पण ह्याच्यात एवढ्या डायनॅमिकली त्यांना स्वतःहून मॅनेज करणं शक्य होत नाही. तर अशा वेळेस एखाद्या प्रोफेशनल फंड मॅनेजर थ्रू जर का आपण डायरेक्ट ॲसेट ॲलोकेशनकडे गेलो तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि महत्त्वाचं काय आहे, म्हणजे US एक छान रिसर्च झाली होती की तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यात फायनान्शियल उद्दिष्ट पूर्तता करायची असेल आणि तुम्हाला वेल्थ पण क्रिएट करायची असेल तर ॲसेट ॲलोकेशन हे जास्त इम्पॉर्टंट आहे, ना की सिक्युरिटी सिलेक्शन. म्हणजे अनेकदा आपण काय विचार करतो की सिक्युरिटी सिलेक्शनमधून मी अल्फा जनरेट करेन किंवा
मार्केटला बीट करून चांगले रिटर्न्स मिळवीन किंवा प्रचंड वेल्थ कमवीन. हं. तर प्रत्येक इन्व्हेस्टरला हे शक्य होत नाही. प्रत्येक गुंतवणूकदार हा वॉरेन बफेट किंवा राकेश झुनझुनवाला होत नाही. एक तर गुंतवणूकदार स्वतःला गुंतवणूकदार म्हणतो, पण अनेकदा ट्रेडर माइंडसेटमध्ये गुंतवणूक केली जाते. ह्या सगळ्या गोष्टी जर का टाळायच्या असतील तर मल्टी ॲसेट फंड हा नक्की चांगला उत्तम पर्याय ठरू शकतो. आणि स्वतःहून जे ह्या ॲसेट क्लासेसमध्ये आपल्याला एक प्रकारचा मी म्हणतो की स्वतः डिसिजन घ्यायला लागतो, तर डिसिजन मेकिंग बाजूला जाऊ शकतं. बरं कसं आहे, म्हणजे हॉवर्ड मार्क्स यांच्या मास्टरिंग द मार्केट सायकल पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की तुम्ही जर का एक लेवल जरी त्या सायकलमध्ये पुढे असाल, म्हणजे तो ट्रेंड कॅप्चर करून जर का तुम्ही तो ट्रेंड राईड केला, तर तुम्हाला सिग्निफिकंट वेल्थ क्रिएशनचा ऑप्शन मिळू शकतो. तर मल्टी ॲसेट फंडमध्ये जर का डायनॅमिक ॲसेट ॲलोकेशन करणाऱ्या फंड मॅनेजर्सनी तो ट्रेंड जर का योग्य प्रकारे ओळखला, तर त्याचा नक्की फायदा होतो. आता ह्यामध्ये पण मी तुला सांगतो, गंमत अशी आहे की 2 वर्षांपूर्वी कोणी गोल्डकडे बघत पण नव्हतं. कारण कोविडमध्ये एक वाटलं होतं की इकॉनॉमीज थोड्या डिस्टर्ब्ड आहेत आणि अनसर्टन्टी असेल तर गोल्ड चालेल. पण त्याच्यानंतर इक्विटीजमध्येच रॅली आली आणि गोल्डला कोणी विचारत नव्हतं. पर्यायाने मल्टी ॲसेट फंडाकडे कोणी बघत पण नव्हतं. आणि गेल्या वर्षभरात काय झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे की गोल्ड सिल्वरनी सर्व ॲसेट क्लासना बीट करून जबरदस्त रिटर्न दिलेत. सो हे जर का बघितलं तर ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही नक्की की कुठला ॲसेट क्लास चालेल. आणि अशा वेळेस या स्ट्रॅटेजीजमध्ये गुंतवणूक केलेली कधी फायद्याची ठरू शकते. अगदीच. मी आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं की 2025 पूर्ण वर्षभरात इक्विटीनी निगेटिव्ह रिटर्न्स दिलेत. तर मग त्यावेळेला मल्टी ॲसेट फंडांचा परफॉर्मन्स कसा दिसतोय तुला मागच्या वर्षभरात, आणि 2026मध्ये कसा असेल असं वाटतंय? इक्विटीजनी सरसकट निगेटिव्ह रिटर्न्स नाही दिलेले. स्मॉल कॅप मिड कॅप मी म्हणेन थोडं फ्लॅट किंवा निगेटिव्ह बायस मी म्हणू शकेन. पण येस, महागाईच्या तुलनेत ते निगेटिव्हच म्हणायला पाहिजेत. लार्ज कॅपनी थोडे बेटर रिटर्न्स दिलेत. पण त्या तुलनेत मल्टी ॲसेट फंड्सचा रिटर्न उजवा ठरला. त्याचं सोपं कारण म्हणजे गोल्ड आणि सिल्वरनी दिलेला परतावा. आता जर का आपण असा विचार करूयात की साधारण 50% इक्विटी आहे आणि त्यांनी हार्डली एक मी गटकावर धरलं 5% रिटर्न दिले, तरी तो 2.5% रिटर्न झाला. 50% वरती 5% म्हणजे. जर का मी 30% डेटचा विचार केला आणि त्या 30% डेटवरती मला 7% रिटर्न मिळाला, तर मला अजून 2.1% रिटर्न मिळाला. म्हणजे 2.5 + 2.1 झाले 4.6%. आणि जर का उर्वरित 20%वरती मला जवळपास ॲव्हरेज मी म्हणतो गोल्ड सिल्वर धरून 30% परतावा मिळाला. ॲव्हरेज तो त्याच्यापेक्षाही जास्त किंवा 50% परतावा मिळाला असेल, तर 20%वरती 50% म्हणजे तिथेच 10% झाले. सो माझा टोटल परतावा हा जवळपास मी सांगतो की 15%च्या घरात गेलेला आहे. रफली 14 ते 15%. त्या तुलनेत स्मॉल कॅप मिड कॅप कम्प्लिटली अंडर परफॉर्मन्स आहे. इक्विटीमधल्या लार्ज कॅपनी थोडा बेटर परफॉर्मन्स दिला आहे, कारण बँकिंग सेक्टरनी चांगलं केलं आहे. तुला माहिती असेल तर आपली मागेही चर्चा झाली होती की इंडेक्समध्ये म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये जवळपास 35%हून अधिक बँकिंग क्षेत्राचं वेटेज आहे. तर त्या वेटेजमुळे बँक्सनी चांगलं केल्यामुळे नॅचरली इंडेक्सनी पण चांगला परफॉर्मन्स दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे रिलेटिव्ह टू अदर स्मॉल अँड मिड कॅप सेक्टर्स. सो जर का हे बघितलं तर मल्टी ॲसेट फंडांचा गेल्या वर्षीतला परफॉर्मन्स चांगलाच आहे. आणि तेच बघून जर का एखाद्याने यावर्षी ते प्रेडिक्ट केलं तर मी नक्की म्हणेन ते चुकीचं आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा फायद्याचा पर्याय आहे, पण दरवर्षी कुठला विनर ठरेल, म्हणजे लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप का फ्लेक्सी कॅप का मल्टी कॅप का फक्त फिक्स्ड इन्कम आणि इक्विटीचं कॉम्बिनेशन का मल्टी ॲसेट, हे सांगणं शक्य नाही. लॉंग टर्ममध्ये महत्त्वाचं काय की रिटर्न्स जे मिळणार आहेत ते स्टेबल जास्त होतात जेव्हा तुम्ही मल्टी ॲसेट फंडामध्ये गुंतवणूक करता. हे कसं आहे सांगू का, हे एखाद्या ऑलराऊंडर सारखं काम आहे असं धरून चालेल क्रिकेटमध्ये, की तो बॅटिंगही करणार आणि बॉलिंगही करणार. म्हणजे रवींद्र जडेजा सारखा हा फंड आहे असं मी म्हणेन की तो तसा आजच्या काळामध्ये तो एकदम डिपेंडेबल व्यक्ती आहे की त्यांनी टेस्टमध्ये रवींद्र जडेजांनी इतका छान परफॉर्मन्स दिला आहे. सो एकदम डिपेंडेबल परफॉर्मन्स आहे. सो आपल्याला ती एक कम्फर्ट राहू शकते की समजा कोणी चाललं नाही, बॅट्समन चालले नाहीत, बॉलर चालले नाहीत, तरीसुद्धा तो येऊन बॅटिंग करून जातो, कधी कधी विकेट्स पण घेतो, फिल्डिंग पण चांगली करतो. सो ह्या प्रकारे जर का बघितलं तर त्याच्याकडे एक ऑलराऊंडर कॅटेगरी म्हणून बघितलं जाऊ शकतं. आता अर्थात याचा एक तोटा कुठे ते सांगतो, जेव्हा इक्विटीची बुलरन तुम्हाला दिसेल तेव्हा ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज मागे पडतील किंवा
असं झालं की जसं आता गोल्ड सिल्वर एक्सेसिव्ह बुलरन आहे, मग त्याच्या तुलनेत मल्टी ॲसेट फंडापेक्षा गोल्ड सिल्वरचे रिटर्न्स चांगले दिसतील. बरोबर. लौकिक अर्थाने म्हणशील तर इक्विटीमध्ये रिस्क जास्त, त्यामुळे रिटर्न्स पण जास्त. डेट तुला स्टॅबिलिटी देणार आहे आणि गोल्ड सिल्वर मी म्हणतो इट इज हेज अगेन्स्ट एनी रिस्क. जेव्हा जेव्हा जगामध्ये काहीतरी केओटिक गोष्टी घडतात, म्हणजे गोंधळ आहे, सावळा गोंधळ, तेव्हा गोल्ड सिल्वर वर जातं. ॲक्च्युली त्याच्यातून कुठला कॅश फ्लो मिळतो का, तर नाही. पण काय होतं, तर असं म्हटलं जातं की कुठलीही करन्सी ही शेवटी गोल्ड समोर कुठेतरी त्याचं प्रमाण मानलं जातं किंवा केलं जातं. मग आता तू बघशील तर रशिया युक्रेन नंतर जो केओस सुरू झाला तो अजूनही थांबत नाही आहे, म्हणजे त्या युद्धानंतर. आणि तेव्हापासून जेव्हा अमेरिकेने रशियाच्या ॲसेट्स फ्रीज केल्या, आता युरोपियन युनियन पण म्हणत आहे, त्या व्यतिरिक्तही अनेक गोष्टींचा केओस चालूच आहे. आणि अमेरिकेला समजा डॉलर घटला तर त्यांचं एक्सपोर्ट करणंही फायद्याचं होऊ शकतं. डॉलर कोणाच्या तुलनेत घसरणार, तर गोल्डच्या तुलनेत, असं आपण म्हणूयात. सो डॉलर खाली गेला तर नॅचरली गोल्ड प्राइसेस वर जातात. सो हे जेव्हा डायनामिझम लोकांच्या लक्षात येईल तेव्हा एक लक्षात येईल की हेज म्हणून गोल्डचा क्लासिक वापर होऊ शकतो. आत्ता असं म्हटलंच जातं की चांदीला चांगले ॲप्लिकेशन आहेत, आपण मागेही डिस्कस केलं. पण आणि आत्ता एक सॉलिड इनोव्हेशन मी जस्ट वाचत होतो, त्याच्यात लक्षात आलं की सॅमसंग कंपनीनी सॉलिड स्टेट बॅटरीज आणल्यात आणि त्याच्यात जवळपास 1 किलो चांदी लागू शकते पर मी इलेक्ट्रिक व्हेकलचं सांगतो याच्यात की कारमध्ये, आणि त्या केसमध्ये जवळपास 900 किलोमीटरची रेंज मिळू शकते. त्याचं चार्जिंग देखील फास्ट होऊ शकतं. आता हे इनोव्हेशन जर का इम्प्लिमेंटेबल झालं आणि मार्केटेबल झालं, एखादी आयडिया ती स्केलेबल पण असली पाहिजे आणि प्रॅक्टिकली लार्ज स्केलला इम्प्लिमेंट करण्यायोग्यही असली पाहिजे. ती जर का झाली तर चांदीचा उठाव, आत्ता जवळपास 25,000 टन चांदीचं उत्पादन आणि कन्झम्पशन जगामध्ये होतं. तर केवळ EVच्या मार्केटचा फक्त 20% शेअर जरी वापरला गेला तरीसुद्धा चांदीची डिमांड 15,000 टनांनी वाढेल. आता हे आकडे फार भयावह आहेत आणि त्या रेटनी चांदी आत्ता ऑलरेडी वर गेली. नॉर्मली असं होतं की रिटेल पार्टिसिपंट हे कुठल्याही ॲसेट क्लासच्या लास्ट फेज किंवा जो एक मी म्हणेन जो स्पाईक येतो किंवा बबल फेजमध्ये ॲग्रेसिव्हली येतात. इन्स्टिट्यूशनल किंवा स्मार्ट बाईंग हे त्याच्या आधी होतं. म्हणजे आपण जेव्हा ह्याकडे बघतोय तेव्हा मी कायम म्हणतो की जेव्हा मल्टी ॲसेट फंडाबद्दल चर्चा करायची वेळही नव्हती तेव्हा अनेक ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांचे CIO हे मी पर्सनली अनुभव घेतला, ते सांगत होते की तुम्ही आत्ता गोल्डला ॲलोकेट करा आणि तुम्हाला डायरेक्ट करावं असं वाटलं नाही तर मल्टी ॲसेट फंडांमार्फत त्यामध्ये गुंतवणूक करा. म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी रेकॉर्डवरती माझ्याकडे प्रेझेंटेशन आहेत की 2023 त्यामध्ये गुंतवणूक करा असं सांगितलं होतं. आम्ही पण त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलं नाही आणि हे करताना मला सांगावं वाटतं कारण आम्ही इक्विटी माइंडसेटचे आहोत. माझा माइंडसेट थोडा जास्त इक्विटीकडे झुकणार आहे, कंपाऊंडिंगकडे झुकणार आहे. पण प्रत्येकाची मानसिकता ती नाही. कुठेतरी रिटर्न्स जर का व्होलाटाईल असतील तर ती व्होलाटिलिटी एखाद्या गुंतवणूकदाराला सहन होत नाही. मग जर का मला स्टेबल कंपाऊंडिंग मिळालं आणि बऱ्यापैकी तो ग्राफ, मी कायम म्हणतो की तो ग्राफ फ्लॅट नसावा, व्होलाटाईल असावा, पण तो अपट्रेंडिंग व्होलाटिलिटी बऱ्यापैकी कमी करता आली मला तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर मल्टी ॲसेट फंडांमध्ये तो फायदा आहे की जेव्हा कधी रिस्क दिसेल, इक्विटी आणि गोल्ड हे निगेटिव्हली कोरिलेटेड आहेत. आत्ता तू म्हणशील कधी कधी ऑकेजनली ते वेगळ्या दिशेला जातात, म्हणजे एकाच दिशेला जातात. नॉर्मली त्यांची दिशा ही अपोजिट असते की इक्विटी रॅली असेल तर नोबडी विल बाय गोल्ड और नोबडी विल टॉक अबाउट गोल्ड. गोल्डकडे डुंकूनही बघितलं जाणार नाही. आणि ही पण गंमत आहे, मी मागेही अनेक पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे की ज्या ॲसेट क्लासकडे जेव्हा लक्षच नसतं कोणाचं तेव्हा त्याचा गुंतवणूकदारांना फायदा होतो. गुंतवणूक तेव्हाच करावी कारण ते थोडे अंडर प्राइस्ड असतात. मग आज अनेक गुंतवणूकदार माझ्याकडे विचारतात की गेल्या 1-2 वर्षांमध्ये स्मॉल कॅपमध्ये रिटर्न्स नाहीत आणि SIP मध्ये पण रिटर्न्स नाहीत. हा जो रिसेन्सी बायस आहे त्याचा हाच धोका आहे की आत्ता कदाचित ती योग्य वेळ असेल, पुढचे 1-2 वर्ष तुम्ही ॲक्युम्युलेट करा आणि पुढच्या रॅलीपर्यंत थांबा. हेच गोष्ट 2 वर्षांपूर्वी गोल्डमध्ये करणं अपेक्षित होतं, हेच चांदीमध्ये करणं अपेक्षित होतं. आता ती वेळ निघून गेली. मग अशा वेळेस जेव्हा कन्फ्युज्ड स्टेटमध्ये इन्व्हेस्टर्स आहेत तेव्हा मल्टी ॲसेट फंडामार्फत एक्सपोजर घेतलेलं कधी फायद्याचं ठरू शकतं आणि फंड मॅनेजर्सकडे ते काम दिलेलं कधी योग्य. म्हणजे गुजरातीमध्ये एक म्हण आहे, जेणो काम तेणो थाय, बीजा करे सो गोता खाय. सो ही गोते खाण्याची वेळ अनेकदा गुंतवणूकदारांवरती येते
आमच्यासारख्या डिस्ट्रीब्युटर्सवरती येते, कारण एखादा व्ह्यू आपण घेऊन बसलो आणि आपण म्हणतो तेच सत्य ठरेल असा बाजार कधीही करत नाही. इकॉनॉमिक्समध्ये दोन्ही प्रकारची उत्तरं मिळतात. म्हणजे आज मी हेही सांगू शकतो की भारतात निगेटिव्ह काय आणि का भारताची इकॉनॉमी खराब करेल. त्याच वेळेस मी हेही सांगू शकतो की भारतात पॉझिटिव्हज काय आहेत आणि चांगल्या गोष्टी कशा होतील आणि भारतीय इकॉनॉमी चांगली कशी करेल. सो बोथ वेज इंटरप्रिटेशन असतं. इट इज नॉट अ परफेक्ट सायन्स की तुम्ही 2+2 4च म्हणता गणितात किंवा सायंटिफिक फॉर्म्युलाचा आन्सर त्याप्रमाणेच निघतं. तसं इकॉनॉमिक्समध्ये होत नाही. तर हेच गुंतवणूकदारांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही कुठलाही बॅक ट्रेंड किंवा रिसेन्सी बायस ठेवून प्रेडिक्शन करू शकत नाही. अशा वेळेस तुम्ही योग्य प्रकारे गुंतवणूक केलेली नक्की फायद्याची ठरू शकते. आहारात एकच गोष्ट घेत बसलो तर चालणार आहे का? मला प्रथिनं पण पाहिजेत, कर्बोदकं पण पाहिजेत आणि मला फॅट्स पण पाहिजेत. बरोबर? ही तिन्ही गोष्टी असतील तरच मला फायदा आहे. म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स आणि मला विटॅमिन्स पण पाहिजेत. सो मल्टी ॲसेट फंड तो आहे. माझं थोडं हाय प्रोटीन डाएट म्हणजे इक्विटीकडे जास्त लक्ष आहे की ज्याच्यातनं ग्रोथ किंवा ज्याचे फायदे जास्त होतात. नक्कीच. आता असा आपण एक सिनेरिओ बघू की एक टिपिकल मिडल क्लास फॅमिली आहे. नवरा इक्विटी माइंडसेटचा आहे. म्हणजे त्याला आयदर शेअर्समध्ये किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि बायकोला ती ट्रॅडिशनल माइंडसेटची आणि तिला गोल्डमध्ये करायची आहे. आणि दोघांच्या वादात इन्व्हेस्टमेंटच होत नाही. तर अशा वेळेला मल्टी ॲसेट फंड हा एक थोडासा सुवर्णमध्य त्यांच्यासाठी होऊ शकतो. 200% ह्याच्यात तर मी तुला म्हणेन की म्हणजे कारण असं आहे की समजा नवऱ्याचा फायनान्शियल प्लॅनिंगवर स्ट्रॉंग होल्ड असेल तर तो सगळा इक्विटीमध्ये करेल. हो. बायकोचा होल्ड असेल तर ती गोल्डमध्ये करेल आणि दोघांमध्ये बॅलन्स्ड असेल तर ते मल्टी ॲसेट फंडामध्ये गुंतवणूक करतील. वा. सो हे फार महत्त्वाचं आहे. आणि थोडा माझा परत एक कल आहे. मी कायम सांगतो की गेल्या 20 वर्षात सोनं साधारण म्हणजे 2002-03च्या आसपास ते 5,000 रुपये तोळं होतं आणि आत्ता 1,40,000 रुपये आहे. म्हणजे जवळपास मी म्हणेन 28 पट वाढलेलं आहे. पण मागेही मी सांगितलं, मी आजही सांगतो की टायटनसारखा शेअर ज्याचं अंडरलाईन काय तर गोल्ड. म्हणजे मी परत एकदा गुंतवणूकदारांना सांगतो की त्यांनी स्वतःहून यामध्ये गुंतवणूक करू नये. मी फक्त मागे काय झालंय ते सांगतोय. सो तनिष्क जो ज्वेलरी ब्रँड आहे टायटनचा, त्याच्यामार्फत टायटननी गोल्डवरती इन अ वे एक्सपोजर घेतल्यासारखं आहे. तर तो टायटनचा शेअर 2-3 रुपयांपासून आज 4,200 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. सो 3 रुपयाचा 4,200 म्हणजे 1,400 पट झालेला आहे. आणि त्याच काळात सोन्याची गुंतवणूक 28 पट झाली. म्हणून माझा माइंडसेट थोडा इक्विटी ओरिएंटेड जास्त आहे. पण हे असताना माझी मानसिकता आणि दुसऱ्या व्यक्तीची मानसिकता ही कधीही सारखी नसणार आहे. त्यामुळे समजा एखादा नवशिका इन्व्हेस्टर आहे आणि त्याला भीती वाटते, तर त्यांनी सर्व इन्व्हेस्टमेंट मल्टी ॲसेट फंडात करणं सुद्धा योग्य ठरू शकतं. नॉर्मली मी सांगेन की एखादा यंगस्टर आहे, 25व्या वर्षी तो SIP करू इच्छितो आणि त्याला काहीच आयडिया नाही मार्केटची, तर तो मल्टी ॲसेट फंडामध्ये गुंतवणूक करून सुरुवात करू शकतो. अच्छा. एखादा मॉडरेट रिस्कवाला व्यक्ती आहे, तो पण याकडे नक्की चांगल्या प्रकारे बघू शकतो. ॲट द सेम टाइम तू जर का बघितलंस, जे रिटायर्ड लोक आहेत किंवा रिटायरमेंटकडे झुकलेले लोक आहेत, आम्ही म्हणतो SWP नॉर्मली पूर्वी बॅलन्स फंडांमधनं केली जायला पाहिजे असं सांगितलं जायचं. तर तुम्ही मल्टी ॲसेट फंडांचा देखील यामध्ये अंतर्भाव करू शकता. कारण गोल्ड आणि सिल्वर यांनी ज्या प्रकारे इकॉनॉमिक अनसर्टन्टीमध्ये रिटर्न्स दिलेत, त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो जर का रिटायर्ड लोकांनी मल्टी ॲसेट फंडांमार्फत गुंतवणूक करून त्यातून SWPचा पर्याय निवडला तर. ह्याचा फायदा काय आहे तर व्होलॅटिलिटी कमी होते. लक्षात घे, 2 ॲसेट जेव्हा निगेटिव्हली कोरिलेटेड आहेत, इक्विटी आणि गोल्ड, तर पर्यायाने रिटर्न्स कमी होणार आहेत का? रिलेटिव्हली द आन्सर इज येस. कारण जर का मी 50 रुपये इक्विटीत टाकले आणि इक्विटी जोरात रॅली झाली आणि 50 रुपये गोल्डमध्ये टाकले आणि गोल्ड फ्लॅट राहिलं किंवा खाली गेलं, तर माझ्या पोर्टफोलिओचे रिटर्न 100% इक्विटीपेक्षा कमी राहणार. पण मला पीस ऑफ माइंड आहे. मला जी काय व्होलॅटिलिटी ॲज अन इन्व्हेस्टर मला बेअर करायची. काय होतं लक्षात घे, मला माहिती आहे ज्याचं बिहेवियर उत्तम आहे ना, त्याला याची अडचण येणार नाही. पण मॅक्सिमम लोक बाजारामध्ये चुका कुठे होतात तर बिहेवियरमध्ये. म्हणजे गमतीने CLSA नावाची जी एक प्रतिष्ठित संस्था आहे, यामध्ये त्यांचं CLSA ग्रीड अँड फिअर नावानेच रिपोर्ट निघतो. ग्रीड अँड फिअर म्हणजे बाजारामध्ये 2च इमोशन्सनी बाजार डिफाईन करतो शॉर्ट टर्ममध्ये काय मुवमेंट होणार. वेन देर इज एक्सेसिव्ह ग्रीड, प्रायसेस विल गो अप. वेन देर इज एक्सेसिव्ह फिअर, प्रायसेस विल इरॅशनली कोलॅप्स. जर का हे तू बघितलंस तर त्यामुळे व्होलॅटिलिटी शॉर्ट टर्ममध्ये येत राहते. ती तर अजातशत्रू आहे. बाजारात व्होलॅटिलिटी राहणार आणि सर्व ॲसेट क्लासमध्ये राहणार.
अनेक लोकांना हे असंच वाटत राहायचं की सगळ्या गोष्टी स्टेबल आहेत किंवा गॅरंटीड राहतील. अगदी मी सांगतो एफडीचे रिटर्न देखील गॅरंटीड नाहीत. तिथे हो. सुद्धा इन्फ्लेशन रिस्क आहे, इंटरेस्ट रेट रिस्क आहे. तर ही जी रिस्क कमी करायची असेल किंवा मी एलिमिनेट तर करू शकत नाही, मग मी कमी करायची असेल तर त्या प्रकारचा पोर्टफोलिओ मी जर का बघितला तर माझं कंपाऊंडिंग चांगल्या प्रकारे होईल विथ स्टॅबिलिटी. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे मला कोणी सांगितलं की 12% रिटर्न मला मिळणार आहेत, पण मला ते रिटर्न 5% व्होलॅटिलिटी नाही, म्हणजे 60% किंवा समजा 17% मिळू शकतील. म्हणजे माझी रेंज झाली 7 ते 17%. आता ही एक थोडी रिलेटिव्हली वाईड रेंज झाली. आणि एखाद्याने मला सांगितलं 10% रिटर्न मिळतील आणि 8 किंवा 12 होतील, तर एखादा गुंतवणूकदार तो 10%चा ऑप्शन घेऊ शकतो. मल्टी ॲसेट फंडामध्ये ही व्होलॅटिलिटी कमी होणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अपसाईड पूर्ण कॅप्चर होणार नाही, पण डाऊन साईड प्रोटेक्ट होणार आहे. त्याला अपसाईड डाऊन साईड कॅप्चर रेशोज म्हटलं जातं. सो इक्विटीमध्ये बुलरन आली आणि 15% समजा इक्विटीने रिटर्न दिले, तर मल्टी ॲसेट फंडांचे रिटर्न्स कदाचित 10-11च असतील, कारण तुम्ही इतर ॲसेट्समध्ये गुंतवणूक केली. पण इक्विटी 15%नी क्रॅश झाली तर कदाचित मल्टी ॲसेट फंडांचे रिटर्न 4-5%वर असतील, कारण का आता इक्विटी पोर्शन निगेटिव्ह जाईल, पण फिक्स्ड इन्कममधनं रिटर्न्स येणार आहेत. त्याच काळात गोल्ड सिल्वर कदाचित आउट परफॉर्मन्स देणार आहे. सो या गोष्टी घडणार आहेत. आणि हे करताना महत्त्वाचं काय आहे, तर तुम्ही रोलिंग रिटर्न्स बघितले पाहिजेत. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक पॉईंटला रिटर्न्स खूप वेगळे दिसू शकतात. म्हणजे कोविडच्या लोला 10 वर्षांचे इक्विटीचे रिटर्न खूप खराब दिसले असते किंवा 2008च्या लेमन क्रायसिस नंतर त्या पॉईंटला रिटर्न्स खूप खराब दिसले असते. पण त्या पॉईंटच्या अलीकडे 2 वर्ष आणि पलीकडे 2 वर्ष जर का रोलिंग रिटर्न ॲनालिसिस केलं असतं 10 वर्षांसाठीचं, तर ते नक्की चांगलं दिसलं असतं. सो हे बघणं महत्त्वाचं आहे. सो रोलिंग रिटर्नसारखी कन्सेप्ट बघणं फायद्याचं ठरू शकतं. योग्य त्या गुंतवणूक सल्लागाराकडे तुम्ही जर का गेलात तर तो या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. म्हणजे खरं सांगायचं तर बाजारामध्ये रिटर्न्स, बाजार म्हणजे हा फक्त शेअर बाजार नाही, तर बाजारामध्ये सर्व ॲसेट्स आल्या, तर ह्यामधले रिटर्न्स हे केवळ तुमच्या बिहेवियरवर अवलंबून आहेत. कारण काय घडणार आहे याचं प्रेडिक्शन फंड मॅनेजर्सकडे सोडलेलं योग्य. आणि त्या फंड मॅनेजर्ससुद्धा व्यक्ती आहेत, त्यांची प्रेडिक्शन्सही चुकू शकतात. त्यामुळे तुम्ही त्या गुंतवणुकीला योग्य तो वेळ देणं आणि योग्य ती शिस्त पालन करणं हेच गरजेचं आहे. या बिहेवियरसाठीच सल्लागार महत्त्वाचा आहे. सल्लागार हा कधीही तुम्हाला सुपिरियर रिटर्न्स देणार नाही. तो काहीतरी अधिक परतावा देईल किंवा खूप काही छान करेल किंवा मार्केट 10% देत असताना सल्लागारामुळे तुम्हाला 50% किंवा 25% रिटर्न मिळतील, हे अपेक्षा गैरवाजवी आहे. त्याऐवजी जेव्हा मार्केट 10% पडेल तेव्हा तो तुम्हाला योग्य त्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करायला लावेल, याचा तुम्हाला फायदा होईल. पण हे त्या सल्लागारालाही माहीत नसतं, हे कदाचित फंड मॅनेजरला जास्त माहिती आहे. म्हणून मल्टी ॲसेट फंडांमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं आहे. कारण तो फंड मॅनेजर समजा आज तुम्हाला वाटतं की ट्रम्प यांच्यामुळे अनिश्चितता आहे, तर तो गोल्ड सिल्वरचं पोर्शन वाढवेल ना. समजा त्याला वाटलं की नाही इक्विटी अंडर प्राइस्ड आहे, तर तो इक्विटीचं पोर्शन वाढवेल. हे त्याच्याकडे सोडलेलं कधीही योग्य. हे स्वतःहून जमत असेल ज्या गुंतवणूकदारांना, त्यांनी स्वतःहून ॲसेट्स डायनॅमिकली मॅनेज केलेल्या फायद्याच्या आहेत. ह्याचा एक अजून फायदा असा आहे की जे विदिन ॲसेटला जे रिबॅलन्सिंग होणार आहे त्याचं डायरेक्ट टॅक्स इम्प्लिकेशन नाही. समजा मी आज माझ्या वैयक्तिक पोर्टफोलिओमध्ये डीमॅटमध्ये इक्विटी घेतले, फिक्स्ड इन्कम एफडीज आहेत आणि गोल्ड आहे. तर जेव्हा मला वाटलं इक्विटी वर गेल्यात तेव्हा मी इक्विटीज विकल्या, तर मला येणारा टॅक्स हा मला इंडिव्हिज्युअली बेअर करायला लागणार आहे. पण जेव्हा फंडांमध्ये इंटरनली जेव्हा हे पोर्टफोलिओज रिशफल होतात त्याचा थेट गुंतवणूकदारांवर कोणताही परिणाम नाही. हाही एक टॅक्स एफिशियन्सीचा फायदा आपल्याला मिळू शकतो. आणि मी कायम सांगतो, तुम्हाला त्याची हौस असेल, ती तुमची पॅशन असेल, तर तुम्ही त्यामध्ये वेळ घालवावा. अदरवाईज 1 किंवा 2% किंवा 3% अधिक परताव्यासाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ का घालवावा? टाईम इज मनी. गेलेली वेळ परत येणार नाही. जर का तुम्ही ते प्रोफेशनल फंड मॅनेजरकडे दिलं तर यू विल हॅव पीस ऑफ माइंड. शांत झोप लागू शकते. ॲट द सेम टाईम तुम्हाला तो वेळ तुमच्या हॉबीजसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी देता येऊ शकतो. तेच तर शेवटी आयुष्य आहे. आणि फार रिटर्न्स व्हेरी होत नाहीत. मी जसं म्हटलं जसं की US स्टडीचा मागेच मी आत्ताच सुरुवातीला उल्लेख केला की ॲसेट ॲलोकेशन इज द की, नॉट सिक्युरिटी सिलेक्शन. आणि अनेक लोकांना वाटतं की आपण योग्य ते सिक्युरिटी सिलेक्शन करू शकू. मी अनेक गुंतवणूकदारांना हाच सल्ला देतो की तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही स्वतःचे रिटर्न्स किती हे एक्सेलवरती मांडले पाहिजेत की XIRR किंवा तुम्हाला ॲन्युअलाइज रिटर्न किती मिळाला. कम्पेअर्ड टू दॅट तुम्हाला जर का पॅसिव्ह फंडांमध्ये, म्युच्युअल फंडांमध्ये, डायरेक्ट इतर गुंतवणुकीमध्ये जास्त परतावा मिळत असेल
तर नक्की तुम्ही त्याचा विचार केला पाहिजे. अनेकदा गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओवरती काय रिटर्न्स मिळाले आहेत याची काही कल्पनाच नाही. ते काढण्याचं मेकॅनिझमच नाही. गुंतवणूकदार हुशार नाहीत असं मी अजिबात म्हणणार नाही. अनेक गुंतवणूकदार हे क्वालिफाईड आहेत, त्यांना याचं सगळं ॲनालिसिस माहिती आहे. चॅलेंज हा आहे की त्यांचं एक्झिस्टिंग प्रोफेशन ह्यामधून त्यांना या गोष्टीसाठी वेळ काढता येत नाही. म्हणून आपण त्या सल्लागाराची मदत घेणं अपेक्षित आहे. म्हणजे साधी सर्दी खोकला झाला तर आपण ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेऊ शकतो, पण जेव्हा आपला पोर्टफोलिओ 2 कोटी 5 कोटी रुपयांचा होईल तेव्हा तो स्वतःहून मॅनेज करण्यात अनेक चुका होऊ शकतात आणि त्या बऱ्याचदा बिहेवियरल असतात, ॲनालिटिकल नाही. अनेकदा गुंतवणूकदार अत्यंत उत्कृष्ट ॲनालिसिस करतात, बट व्हॉट दे आर नॉट एबल टू मॅनेज, खरी अडचण ही त्यांच्या बिहेवियर मॅनेजमेंटची आहे. आणि ह्याच्यासाठी मल्टी ॲसेट फंडांसारखे फंड उपयुक्त ठरू शकतात, कारण ते इंटरनली डिसिप्लिन्ड आहेत. फंड मॅनेजर स्वतः हे सगळे कॉल घेतोच आहे. त्याच्यात मी म्हणेन की मग जर का फिक्स्ड ॲलोकेशन स्ट्रॅटेजीला गेला तर अजिबातच कुठलाही हेडेक नाही. कारण का तर दरवेळेस तो त्या रेंजमध्येच गुंतवणूक करत राहणार आहे. म्हणजे खरं सांगायचं तर 10 वेगवेगळ्या स्कीम घेण्यापेक्षा एक फंड घेतलेला सुद्धा चांगला राहू शकतो मल्टी ॲसेट फंड. म्हणजे मी वेगळ्या प्रकारे 4 इक्विटी स्कीम्स घ्यायच्या, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी मल्टी, मी गोल्ड सिल्वरमध्ये एक्सपोजर घ्यायचं आणि डेट घ्यायचं, यापेक्षा ह्या प्रकारे गुंतवणूक केल्याची कधी फायद्याची ठरू शकते. एक आता थोडासा बेसिक प्रश्न, मल्टी ॲसेट फंड आणि फ्लेक्सी कॅप फंड नावात साधारण वाटतं, तर दोन्हीमध्ये काय फरक आहे नेमका? फ्लेक्सी कॅप फंड हा इक्विटी फंडांची कॅटेगरी आहे ॲक्च्युली, आणि मग त्याच्यामध्ये काय तर लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये फंड मॅनेजर डायनॅमिकली अलोकेट करतो, बट इट इज अबाउट इक्विटी. नावं सिमिलर वाटतात की तो फ्लेक्सी आहे म्हणजे फ्लेक्झिबल आहे सगळं, वेरॅज मल्टी ॲसेट फंड तिथे ॲसेट हे नावात आलंय. सो मिनिमम 10% हॅज टू बी इन एव्हरी ॲसेट क्लास. मग उरलेलं तुम्ही डायनॅमिकली करू शकता. ॲसेट क्लासेस कुठले तर इक्विटी, गोल्ड आणि फिक्स्ड इन्कम, हे 3 प्रिडॉमिनंटली. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जसं मगाशी म्हटलं REIT आणि इन्व्हेट्स म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट किंवा इंटरनॅशनल इक्विटी, या सगळ्यांमध्ये तुम्ही एक्सपोजर घेऊ शकता. सो दॅट इज कॉल्ड ॲज मल्टी ॲसेट फंड. आता मल्टी कॅप फंड नावाचा पण एक प्रकार आहे. सो मल्टी कॅप फंड हा इक्विटी ओरिएंटेड आहे, जिथे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये मिनिमम 25% ईच गुंतवायला लागतील. सो नावांमध्ये थोडं साधर्म्य असेल तर गुंतवणूकदारांनी कन्फ्यूज होण्याची गरज नाही. एकतर ही सर्व माहिती सध्या इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध आहे, किंवा तुम्ही गुंतवणूक सल्लागाराकडे देखील जाऊन ह्याची माहिती घेऊ शकता. सध्याच्या जगात खरं सांगायचं तर पॉडकास्टच्या माध्यमातून किंवा ब्रोशर्स असतील किंवा AMC जाहिरातींच्या माध्यमातून या सर्वांवरती खूप माहिती उपलब्ध आहे. फक्त गुंतवणूकदारांनी ॲक्शन घेणं अपेक्षित आहे. अनेकदा आपण खूप डेटा कन्झ्युम करतो, म्हणजे खूप गोष्टी ऐकतो, पण त्याच्यावरती ॲक्शन घेत नाही. म्हणजे ते सगळं ऐकून अनेकदा गुंतवणूकदारांना इच्छा होते की आपण गुंतवणूक करावी, पण ते पाऊल घेतलं जात नाही. ते पाऊल उचललं जाणं महत्त्वाचं आहे. आणि हा पर्याय एखाद्या कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टरला जो सिग्निफिकंटली फिक्स्ड डिपॉझिटमध्ये बसलेला आहे त्याच्यासाठी तर हे नक्की फायद्याचं ठरू शकतं. कारण FD मधला परतावा, जेव्हा मी व्याजदरावरचा टॅक्स आणि त्या व्यतिरिक्त महागाई कन्सिडर करतो, तेव्हा परतावा नगण्य आहे. त्याच गुंतवणूकदारांनी जर का एक पाऊल उचललं आणि थोडी अधिक जोखीम एक्स्ट्रा का आहे तर शेवटी इक्विटी कॉम्पोनंट थोडाफार त्याच्यामध्ये आहे, तर थोडी एक्स्ट्रा जोखीम घेऊन त्यांना खूप चांगला स्टेबल आणि कंपाऊंडिंग होणारा परतावा मिळत असेल, म्हणजे चक्रवाढ व्याजाची खरी गंमत त्यांना व्होलॅटिलिटी कमी घेऊन मिळत असेल, तर त्याच्यासारखं नक्की मी म्हणेन उपयुक्त साधन नाही गुंतवणुकीचं, तर जरूर त्या लोकांनी याचा विचार करावा. सिनियर सिटीजन्ससाठी SWP किंवा पेन्शन प्लॅन म्हणून देखील मल्टी ॲसेट फंडांचा चांगला वापर होऊ शकतो. आज गेल्या वर्षीच्या गोल्ड सिल्वरच्या परफॉर्मन्समुळे त्यांचे रिटर्न्स चांगले दिसत असतील तरी देखील पुढच्या 5-10 वर्षांमध्ये देखील याचा परतावा हा स्टेबल राहू शकतो. कारण आपण असं म्हटलं की गोल्ड सिल्वर चाललेत ऑलरेडी, तर आता चालणार नाहीत, तर त्या काळात इक्विटीचा रिटर्न आपल्याला मिळू शकतो. असं नॉर्मली होणार नाही की सर्वच ॲसेट क्लास एका दिशेला गेलेत. शॉर्ट पिरियडसाठी असं होतं कधी कधी की मध्ये असं झालं होतं की इक्विटी वर जाते, गोल्डही वर जात आहे. म्हणजे 2003 ते 2008 या काळात गोल्ड, रिअल इस्टेट, इक्विटी सर्व ॲसेट क्लासेस वर गेले होते. सो कारण तो ॲसेट बबलच एक प्रकारचा क्रिएट झाला होता. संबंध जगात एक फायनान्शियल ज्या प्रकारे लिव्हरेज घेतलं गेलं होतं ते सगळं काय परिणिती झाली होती, सर्व ॲसेट क्लासमध्ये रॅली आली होती. तसं दरवेळेस होईल असं होत नाही. गोल्ड सिल्वरच्या सायकल्स पण समजून घेतल्या पाहिजेत. तशाच काहीशा रिअल इस्टेटच्या आहेत. या दोन्हींच्या सायकल या थोड्या लॉंग आहेत. कम्पेअर्ड टू दॅट इक्विटीची सायकल कमी कालावधीची असते.
सो ह्या सगळ्या गोष्टींचा नक्की फायदा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करताना होऊ शकतो आणि तज्ज्ञांच्या मार्फत ही गुंतवणूक होते. आपण हो. मागेही सांगितलं की फंड मॅनेजर्स कोण आहेत, तर IIT, IIM, CA, CFA अशी उच्च शिक्षित व्यक्ती तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करते. तर ती उच्च शिक्षित व्यक्ती त्याचं स्वतःचं बिहेवियर मॅनेज करून, पूर्ण ॲनालिटिकल रिसर्च करून जर का गुंतवणूक करत असेल, तर आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीच्या ज्ञानापेक्षा आणि आपण उचलणाऱ्या पावलांपेक्षा कदाचित तो समर्थ पर्याय ठरू शकतो. हे गुंतवणूकदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. विपुल, आता टॅक्सेशन संदर्भात सांगतोस, म्हणजे मल्टी ॲसेट फंडांमध्ये गुंतवणूक करताना टॅक्सेशनचा विचार कसा करायला पाहिजे? सो इक्विटी पोर्शन जर का 65% पेक्षा जास्त असेल तर त्याला इक्विटी टॅक्सेशन लागेल. मग त्याच्यामध्ये लेस दॅन 1 इयर तुम्ही बाहेर पडलात तर 20% टॅक्सेशन आहे. आणि हा फंड ऑफ फंड किंवा गोल्ड किंवा इंटरनॅशनल इक्विटी टाईप्सचं जे टॅक्सेशन आहे ते इतर यांना लागू होईल. अर्थात तुम्ही फंडाशी किंवा गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत केली पाहिजे की याचं टॅक्सेशन कसं आहे. पण जर का हा फंड ऑफ फंड म्हणून ट्रीट केला गेला असेल किंवा त्याप्रमाणे त्याचं सर्व फंक्शनिंग असेल तर त्या केसमध्ये मोर दॅन 2 इयर्स म्हणजे 24 मंथ्सचं होल्डिंग जर का आपलं असेल हो. तर 12.5% टॅक्स म्हणजे तो लॉंग टर्म ट्रीट केला जाईल आणि बिलो दॅट तो तुमच्या स्लॅब रेटनुसार लागेल. म्हणजे तिथे देखील टॅक्स एफिशियन्सी आहे. हो. आणि हे फायद्याचं काय आहे लक्षात घे, तर गेल्या वर्षभरात जवळपास म्हणजे काही मी अर्थात ही नावं घेतोय याचा अर्थ ती फंडांमध्ये तुम्ही गुंतवणूक करा असं नाही. हो. पण कोटक, निप्पॉन, DSP यांनी एका वर्षभरात 20 ते 25% परतावा दिलेला आहे. आणि त्यांचे 2 इयर रिटर्न्स आर ऑल्सो 15% किंवा याच्यापेक्षा जास्त आहेत. मग त्याच्यावरती मला 2 वर्ष थांबून जर का 15%हून अधिक परतावा मिळाला असेल आणि मला त्याच्यावर 12.5% टॅक्स भरायला लागला तर माझ्या मते त्याच्यावरती फक्त माझे 15तले 2% कमी होऊन जवळपास पोस्ट टॅक्स 13%चा परतावा मला मिळाल्यासारखा आहे. अर्थात या परताव्यानुसार तुम्ही गुंतवणूक अजिबात करणं अपेक्षित नाही. हे मी फक्त उदाहरण सांगितलं किंवा ह्या ज्या मागे परफॉर्मन्स घडलाय तो सांगितलेला आहे. सो हे जे परफॉर्मन्सेस आहेत त्यातून क्लिअरली दिसतं की ज्यांनी आउट परफॉर्मन्स दिला त्यांचं गोल्ड सिल्वरचं ॲलोकेशन हे नक्की चांगलं होतं कारण इक्विटीजनी तेवढा परतावा दिलेला नाही. बरोबर. सो टॅक्स एफिशियन्सी हा देखील मल्टी ॲसेट फंडमध्ये गुंतवणूक करताना फायद्याचा ठरू शकतो विषय. आणि त्यामुळे SWPच्या माध्यमातून तुम्ही जर का म्हणजे तुम्ही एखाद्या मल्टी ॲसेट फंडामध्ये गुंतवणूक केलीत आणि 2 वर्ष त्यातून कुठलंही विड्रॉवल न घेता त्यानंतर त्यातून विड्रॉवल केलं आणि त्याचं टॅक्सेशन फंड ऑफ फंड सारखं असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या परताव्यावरती अगदी नगण्य टॅक्स भरून तुम्ही तो कॅश फ्लो एन्जॉय करू शकता. बरं, एक शेवटचाच प्रश्न आता की ज्या गुंतवणूकदारांना मल्टी ॲसेट फंडात गुंतवणूक करायची आहे तर त्यांनी तो फंड निवडण्याआधी काय गोष्टी तपासल्या पाहिजेत? म्हणजे ॲसेट ॲलोकेशन रेशो का अजून काही? ॲसेट ॲलोकेशन रेशो नक्की महत्त्वाचा ठरेल. कारण इक्विटीचं ॲलोकेशन जास्त असेल तर त्याच्यात त्या फंडामध्ये नॅचरली थोडी व्होलॅटिलिटी जास्त येईल पण रिटर्न्स पण जास्त येतील. ॲलोकेशन करताना त्यांचं डेटचं प्रपोर्शन जास्त असेल तर फंडामध्ये स्टॅबिलिटी राहील, कन्सिस्टन्सी राहील रिटर्न्सची. आणि गोल्डचं प्रपोर्शन किती, गोल्ड सिल्वरचं प्रपोर्शन किंवा कमॉडिटीजचं किती राहील यानुसार हेजिंगची कल्पना आपल्याला येऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता जर का कमी रिस्क घेण्याची असेल तर त्यांनी इक्विटीचं ॲलोकेशन थोडं कमी असलेलं पाहावं असं मी म्हणेन. आणि गुंतवणूकदार जोखीम घेऊ इच्छितात मल्टी ॲसेट फंडामध्येच तर त्यांनी इक्विटीचं ॲलोकेशन जास्त असेल असं नक्की बघावं. आणि याचा फायदा काय आहे तर गेल्या 2-3 वर्षात SIP रिटर्न्स स्मॉल कॅपमध्ये मिड कॅपमध्ये बनले नाहीत तर मल्टी ॲसेट फंडामध्ये ते टिकलेले आहेत. तर इन्व्हेस्टर गुंतवणूक करून राहणं हे यामध्ये जास्त सहज शक्य आहे किंवा सोपं आहे. त्यामुळे ज्या इन्व्हेस्टर्सना थोडी एक स्वतःची असेसमेंट मी म्हणेन की सेल्फ असेसमेंट केली किंवा गुंतवणूक सल्लागारांनी त्यांची असेसमेंट केली आणि ते अत्यंत कॉन्झर्वेटिव्ह आहेत, रिस्क ॲव्हर्स आहेत किंवा मार्केट मुवमेंट्सचा त्यांना त्रास होत असेल तर त्यांनी एक्स्ट्रा रिटर्न्सपेक्षा कमी परतावा पण स्टेबल परतावा देणारे मल्टी ॲसेट फंड सिलेक्ट केलेले बेटर राहील. विपुल, आता आपण जरा रॅपिड फायर घेऊया म्हणजे मल्टी ॲसेट फंडांवरती. बरं, पटकन जे तुला सुचेल ते उत्तर देणं तो अपेक्षित आहे. पहिला प्रश्न, आळशी लोकांसाठी हा शॉर्टकट आहे का? हो. एकाच फंडात सगळं म्हणजे फोमो कायमचा संपला? तसं नाही म्हणेन, त्याचं उत्तर नाही आहे माझ्यासाठी. हा फंड म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू की एक्स्ट्रा प्लेअर? ऑलराऊंडर प्लेअर. माझ्यासाठी हा रवींद्र जडेजा आहे. बायकोला सोनं आणि तुम्हाला शेअर्स या घरगुती वादावरचा उत्तम तोडगा म्हणजे मल्टी ॲसेट फंड आहे?
2-4 शब्दात देऊ. हो, हो. नवरा स्ट्रॉंग असेल तर इक्विटी, बायको स्ट्रॉंग असेल तर गोल्ड, आणि घरात बॅलन्स वातावरण असेल तर मल्टी ॲसेट फंड. वा. मार्केट पडल्यावर रडवणारा की वाचवणारा फंड? ऑफकोर्स वाचवणारा. थँक्यू विपुल. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, विशेषतः सध्याचा टायमिंग बघता, मार्केटमधली व्होलॅटिलिटी बघता. त्यामुळे मल्टी ॲसेट फंडांवरचा हा एपिसोड आपल्या अनेक प्रेक्षकांना हा उपयुक्त ठरेल याची मला खात्री वाटते. थँक्यू. थँक्यू. तुम्हालाही सगळ्यांना हा भाग कसा वाटला मल्टी ॲसेट फंडांवरचा आम्हाला नक्की सांगा. तर तुमच्या मनात जर काही शंका असतील, काही प्रश्न असतील, आम्हाला नक्की कमेंट्समध्ये विचारा. टीम बिग बक्स तुम्हाला नक्की रिस्पॉन्ड करेल. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.